जय भीम. काल जे वक्तव्य सनी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी मंगळवार पेठेच्या वतीने जाहीर निषेध करतो. खरं तर गेली 25 वर्ष ज्या घराण्यानं आपल्याला सर्वसाधारण नगराध्यक्ष असताना आपल्याला नगराध्यक्षपद दिलं, 30 वर्ष आपल्याला सत्ता भोगायला दिली, त्या घराण्या तुम्ही घरात बसून करायची भाषा करत आहेत हे बरोबर नाही. आणि हे मंगळवार पेठेतील लोकांनाही मान्य नाही की आपण जे वक्तव्य केले हे वैयक्तिक वक्तव्य केले, यामागे समाज नाही किंवा आपल्याला जरी प्रतिनिधित्व निवडणुकीच्या माध्यमातून दिलं असलं तरी त्यामागे मंगळवार पेठेतील लोक नाहीत. एवढाच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही मंगळवार पेठेतील राजे गटाचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून हा संदेश पूर्ण तालुक्याला नाही पूर्ण सातारा जिल्ह्याला देण्याचा प्रयत्न करत आहे. जय भीम. सर्वांना जय भीम, जय शिवराय. या बाईटचा हेतू हेच आहे की काल जी पत्रकार परिषदेत ज्या व्यक्तीनं बेताल वक्तव्य केलं तर त्याचा आम्ही सर्व मिळून जाहीर निषेध करतो. त्या वक्तव्यातून आम्हाला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात की ती वक्तव्य केलं कुणी आणि कोणाबद्दल केलं. याच्याबद्दल केलं की अशा घराण्याबद्दल की जी घराणं राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत आहे, ज्या घराण्याला छत्रपती सईबाईंचे माहेरघर म्हणलं जातं, छत्रपतींची सासरवाडी आहे, आणि अशा व्यक्तीबद्दल जी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती होते असताना त्यांनी लोकसेवा केली, अशा व्यक्तीबद्दल हे वक्तव्य केलं गेलं. आणि दुसरीकडे अशी व्यक्ती की जी पहिली ह्याच गटात असून त्यांनी विविध पदं भोगली, ह्या गटाने त्यांना नगराध्यक्षपद दिलं, नगरसेवक केलं, आणि ह्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थापायी भिवून आपली चुकीची कामं लपवण्यासाठी त्या गटात जाऊन उगाच 4 चौकात बसून काहीतरी वक्तव्य करायचे म्हणून केली. त्याला त्या गोष्टीचं गांभीर्य नसताना पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन त्याला आत्ताच कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करावा. कारण दोन्हीकडच्या पक्षश्रेष्ठींनी कधी या स्तराला जाऊन एकमेकांबद्दल अशी टीका केलेली नाही, आणि खालच्या कार्यकर्त्यांनी अशी टीका करणं कितपत योग्य आहे. बरं, ह्या टीकेतनं एक मेसेज जातोय की मंगळवार पेठ किंवा आमच्या समाजाप्रती जी चुकीची इमेज तयार होते तर ही इमेज तयार नाही झाली पाहिजे. ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, आणि अशी व्यक्ती ही पेठीची किंवा समाजाची प्रतिनिधित्व असू शकत नाही. राहिला प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा, तर त्याच्याबद्दल आम्हाला जे काय करायचंय ते आम्ही करू. जय भीम. मी पांडुरंग समुद्रलाल आयवळे. पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो कालच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या बैठकी संदर्भातला. त्या बैठकीमध्ये सनीनं जे बेताल वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो, आणि त्यांना सांगतो की समाजाच्या नावाखाली काय असले कृत्य करू नका. आज तुम्हाला माहिती नाही किंवा आहे, पण विनाकारण तुम्ही आज गावचे आपले राजे आहेत, छत्रपतीची सासरवाडी आणि फलटणचे युवराज आहेत अनिकेत राजे, विश्वजित राजे. तुम्ही विश्वजित राजेंच्या विषयी बोलला, जे वक्तव्य बोलला आहात त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध मंगळवार पेठेच्या वतीनं करत आहे. आणि एक शेवटची वॉर्निंग देतोय किंवा काही समजा इथून पुढं जर राजघराण्याविषयी वाईट काय वक्तव्य केलं तर तुम्ही जे म्हणलाय का नाही घरात जाऊन वळून हाणीन, त्याच्यापेक्षा वाईट गोष्टी करण्यासाठी पांडू आयवळे तयार आहे व पांडू आयवळेंचे कार्यकर्ते बी तयार आहेत. जास्त मस्तीत जाऊ नका, हे लक्षात ठेवा. जय भीम.